नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एका अटकेमुळे शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे। लातूरमधल्या रेणुकाई करिअर सेंटरचा मालक शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने रविवारी उशिरा अटक केली। पेपर फुटी प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा आरोप मोटेगावकरवर आहे। नीट पेपर फुटी करणाऱ्या गँगचा शिवराज मोटेगावकर हा सक्रिय सदस्य आहे। मोटेगावकरला 23 एप्रिल रोजीच नीटच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरांची ही यादी मिळाली होती। नीटचे फुटलेले प्रश्न मोटेगावकरच्या फोनमध्ये सापडले। एनटीएच्या सरकारी कर्मचाऱ्यांसोबत मोटेगावकरनं गुन्हेगारी कट रचला। या गुन्हेगारी कटाद्वारे त्यानं अनेक व्यक्तींना नीटची प्रश्नपत्रिका पाठवली। मोटेगावकरनं याबद्दलचे पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला। मोटेगावकरच्या घरावर जेव्हा सीबीआयनं धाड टाकली तेव्हा त्याच्या मोबाईल फोनमध्ये नीटचा पेपर आढळला। लातूरचा निवृत्त प्राध्यापक पीव्ही कुलकर्णी, पुण्यामधील सिनियर टीचर मनीषा मांढरे आणि ब्युटी पार्लर चालक मनीषा वाघमारे या सर्वांच्या संपर्कात मोटेगावकर होता असं समजते। आपल्या कोचिंग क्लासचं नाव व्हावं, अतिरिक्त पैसे कमवता यावेत म्हणून त्यानं हे प्रताप केल्याचे समोर आले। दुसरीकडे नांदेडमधला कोचिंग क्लास मालक अतुल मोरे हाही सीबीआयच्या रडारवर आलाय। नीटच्या निकालात आमच्या 2 विद्यार्थिनींना रसायनशास्त्रात आणि एकीला जीवशास्त्रात पैकीच्या पैकी गुण मिळणार असं त्यांना आधीच जाहीर केलं। तशी जाहिरातबाजीही केली, त्याची चौकशीही केली जाणार आहे असं कळतंय। नीट पेपर फुटीच्या निमित्तानं आपल्या शिक्षण व्यवस्थेला लागलेली कीड जगासमोर आली आहे। गुरुपौर्णिमेला ज्यांच्या पाया पडायची आपली परंपरा आहे त्यातलेच काही जण जर अशी काळी कृत्य करणार असतील तर पुढे मिळणाऱ्या पदव्यांवर विश्वास ठेवायचा कसा हा सवाल आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।